नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हिमांगी कडलक आणि जसं आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये एक नवीन महिला उद्योजकीला घेऊन येत आहे, तशाच पद्धतीने आजही एका नवीन महिलेला मी घेऊन आलेली आहे. त्यांचं नाव आहे ज्योती वाजे आणि त्या पुण्यातल्या आहेत आणि त्यांचं बँकिंग सेक्टरमध्ये चांगला प्रभुत्व आहे. ॲट द सेम टाईम त्यांनी टाटा हे इन्शुरन्स जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या पदावर त्या आहेत. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूयाच. त्यांच्या पूर्ण बॅकग्राऊंडबद्दलही आपल्याला कळेल आणि फायनान्स कसा मॅनेज करायचा हा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी हा दोघांसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी जसं मी एक नेहमी कोट लिहित राहते. माझ्या इंस्टाग्रामवर गेलात तरी तुम्हाला खूप सारे कोट दिसतील. तर त्याच्यातलाच एक महत्त्वाचा कोट आहे. तर त्या कोटचं एक टी शर्ट बनवलेलं आहे आणि ते प्रत्येक जेव्हाही मी गेलेली आहे त्या वेळेस त्यांना प्रेझेंट केलेलं आहे. त्यामुळे हे मॅडम तुमच्यासाठी. हो, थँक्यू. लाईफ इज अ सिरीज ऑफ अनफोल्डिंग शॉर्ट स्टोरीज. वाव, फारच छान. थँक्यू सो मच. आणि एक हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाचं मला सांगावं असं हे वाटतं आहे की आज सावित्रीबाई फुल्यांचा 195 म्हणजे 195वा बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने हा योगायोगच घडलेला आहे की मॅडम मला भेटलेला आहे आणि हाच दिवस आम्ही ठरवलेला आहे. तर मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा दिवस ठरेल आणि हा खूप महत्त्वाचा पॉडकास्ट ठरेल की हा महत्त्वाच्या दिवशी आपण एका महिला उद्योजिकेला आणि जिने जीवनामध्ये खूप सारा अचीव केलेला आहे अशा महिलेची आपण एक चर्चा करत आहोत. तर माझ्यासाठी तरी हा खूप इमोशनल आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर आणि मला माहिती आहे की मॅडमसाठी पण असेलच. तर हे खूप एक ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा त्यांना एक आदरांजली म्हणा किंवा त्यांना एक रिस्पेक्ट म्हणा सावित्रीबाई फुल्यांना आमच्या दोघांकडूनही आहे. तर त्यांना नमन करून हा पॉडकास्ट आपण सुरू करूया. तर मॅडम मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणायला की माझ्या प्रेक्षकांना आवडेल की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणा किंवा तुमचं आधीचं जे जॉबचं आहे आणि आत्ताची पोझिशन काय आहे याच्याबद्दल. नमस्कार. मी ज्योती वाजे नाही, मी ज्योती वजे. जस्ट कारण लोकांना कन्फ्युजन असतं आमच्या आडनावाचं, म्हणून स्पेसिफाय केलं, बाकी काही नाही. मी BA इकॉनॉमिक्स आहे. BA इकॉनॉमिक ऑनर्स झाले होते. खूप जुनी गोष्ट आहे, आता 1972 सालची गोष्ट आहे. बरीचशी माणसं त्यावेळेला जन्मलेली पण नसतात, जी आता माझ्या ऑडियन्स असतील ते. मी तिथून 1973मध्ये मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. 28 वर्ष तिकडे नोकरी केली आणि मला एक प्रॉपर करिअर करायचं होतं. नुसतं आपलं 10 ते 5चे जॉब करायचं नव्हतं. मग मी आलेल्या सगळ्या प्रमोशन्स घेतल्या आणि वयाच्या 50च्या आधी साधारण 48 वर्षी मला वाटलं मी एक स्केल 4 म्हणतात आमच्याकडे, मी साधारण रिजनल मॅनेजर ऑफ अ नॅशनलाइज बँक त्या पोझिशनपर्यंत पोचत आले होते मी. पण मला असं वाटलं की बाहेर जग खूप मोठं होतं आहे, तर बाहेर पडून बघू तरी काय करता येतं का, असं म्हणून मी लवकर बाहेर पडले. माझा बँकिंगचा अनुभव खूप छान होता आणि त्यांनी मला खूप शिकवलं पण होतं. आता त्याचा वापर कसा करायचा म्हणून मी बाहेर ते वापर करून किती स्वतःचा अजून किती नवीन एक उद्योग काढावा असं मनात आलं. म्हणून मी मग बाहेर पडले. माझी एक मैत्रीण आहे सुरेखा रेगी, आम्ही दोघीजणी टाटा लाईफ इन्शुरन्स बरोबर बिझनेस पार्टनर म्हणून काम करतो. आम्ही एजन्सी डेव्हलप करून देतो त्यांना. आमच्याकडे जवळजवळ 500 लोक आज काम करतात, टाटा लाईफ इन्शुरन्स करतात. त्यांना सपोर्ट देतो, ग्रूम करतो, त्यांना काय कसं करायचं काय करायचं त्याचा गायडन्स देतो. आणि आम्ही आता गेली 25 वर्ष, म्हणजे या ऑगस्टमध्ये मला दोघींना 25 वर्ष होती टाटा लाईफ इन्शुरन्समध्ये. त्यामुळे थोडक्यात काय माझा 53 वर्षाचा अनुभव आहे, ज्याच्यात मला एक खूप आनंद आहे की मी अनेक लोकांना घडवलं. त्याच्यात बऱ्याच बायकांना घडवला मला जास्त आनंद आहे. कारण हिमांगीसारखंच मी स्वतः थोडीशी वुमन ओरिएंटेड होते पूर्वीपासून. त्यामुळे एखादी पुरुष तर करतातच, पण एखाद्या बाईने काही ते चांगलं केलं की त्याचा मला जास्ती आनंद होतो. त्यामुळे त्याच्यावरती फोकस ठेवून मी खूप वर्ष काम केलेलं आहे.
आता ही जी तुमची पोझिशन आहे त्याचं डेझिग्नेशनचं नाव काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे? बरं, मी सिनियर पार्टनर आहे. आमच्याकडे लीडर म्हणतो आम्ही त्याला, किंवा सिनियर पार्टनर म्हणतो, बिझनेस असोसिएट म्हणतो. मी टाटा लाईफ इन्शुरन्सबरोबर बिझनेस असोसिएट आहे. माझं मेनच काम असं आहे की मी बऱ्याच लोकांना सिस्टममध्ये आणते, ज्यांना स्वतः फायनान्शियल ॲडवायझर व्हायचं असतं, लोकांना आर्थिक आर्थिक सल्लागार म्हणून काम करायचं असतं. जसं LICमध्ये एजंट असतो ना, सिमिलर काम करायचं पण टाटाबरोबर. ते इथे आपल्या सिस्टममध्ये आणते आणि त्यांना मी सपोर्ट देते, त्यांना शिकवते कसं करायचं हे काम ते. आणि कायम त्यांना जेवढे वर्ष सपोर्ट लागेल तेपर्यंत मी त्यांना मदत करते, गाईड करते आणि त्यांचा एक उत्पन्नाचा सोर्स निर्माण करू देते त्यांच्याकरता. नियमितपणे माझ्याकडे लोक गेली 20-20 वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. त्याशिवाय नवीनसारखी येतच असतात, त्यांनाही मी शिकवत असते. त्याच्यात मी सांगितलं तसं पुरुष तर असतातच, कारण पुरुषांना हे सेक्टर खूप आवडतं. पण बऱ्याचशा बायका, एस्पेशली हाऊसवाईफ असलेल्या बॅकग्राऊंडच्या बऱ्याच बायका मी या सिस्टममध्ये आणते, कारण त्यांना नाहीतरी पूर्ण वेळ काही करता येत नाही, ते पार्ट टाईममध्ये किंवा फ्लेक्झिबल वेळेत करता येतं. मी बायकांवरती खूप फोकस घेऊन बऱ्याच बायका आणल्या आहेत. मग ते काही वर्षांनी कंटाळल्या की सोडून जातात, ते ठीक आहे. पण येतात, मग चांगली 5-7-8 वर्ष चांगलं काम करतात आणि मग हळूहळू त्यांच्या दुसऱ्या काही जबाबदारी आल्या की बंद करतात. अशा खूप जणी माझ्याकडे आल्यात आणि गेलेत. आत्ताच माझ्याकडे बऱ्याच जणी आहेत. आता जसं तुम्ही आपलं एक बोलणं झालेलं त्याच्यावरतून मला एक कळालं की तुम्ही BA इकॉनॉमिक्स केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिनियर मॅनेजर म्हणून रिटायरमेंट पण घेतली आहे युनियन बँकेतून. खूप रेअर ऑफ द रेअर, म्हणजे पुरुषही आणि स्त्रियाही एवढ्या चांगल्या पदाला गेल्यानंतर, आणि पुढेही अजून गेला असतात तुम्ही, कारण की आय थिंक 39 का 40मध्ये तुम्ही काहीतरी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतली, 48मध्ये. तर अशा याच्यामध्ये पीक पिरियडमध्ये, आणि तुम्हाला माहिती होतं इथे जरी मी राहिली तरी पण खूप माझं पुढे करिअर एक्सेल होणार आहे, अशा सिच्युएशनमध्येही तुम्हाला का असं वाटलं, काय कारणं असतील की त्यानेकरून तुम्ही तो निर्णय घेतला व्हॉलंटियर रिटायरमेंटचा? पहिला तर तो, आणि नंतर दुसरा मुद्दा की इथे जॉईन झाला. मी खूप पूर्वीपासून माझ्या मनात होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. म्हणजे आपण किती नोकरी केली तरी आपण कोणाच तरी बांधील असतो, वेळेची फ्लेक्झिबिलिटी नसते. ते म्हणते ते 10 ते 5 आलंच पाहिजे, 5 नंतर सुद्धा किती वाजता घरी यायचं असं काही बंध नव्हतं. म्हणून काय कोणी मला काही वेगळी इन्क्रिमेंट देणार नव्हतं, मला काही वेगळं बक्षीस मिळणार नव्हतं त्याच्याकरता, कारण आम जनता काम करत असतो, आपण काम करत असतो. चांगलं काम केल्याचं कौतुक होतं, ह्याच्या पलीकडे आर्थिकदृष्ट्या तर काहीच वेगळं मिळत नाही. घरच्या जबाबदाऱ्या पण बऱ्याच होत्या, मुलगी लग्नाला आली होती तोपर्यंत, त्यामुळे त्या घरातल्या जबाबदाऱ्या पण होत्या. मी विचार केला त्याच वेळेस 2001च्या सुमारास सगळं मार्केट ओपन होत आलं होतं. म्हणजे दिसत होतं, म्हणजे सगळ्यात व्हॉट टच्ड मी मोस्ट वॉज माझ्या मुलीचा पहिला पगार वॉज इक्वेलंट टू माय 28 इयर्स पाय सॅलरी. म्हणजे आम्ही कुठे किती खाली आहोत जगाच्या मनाने, याची मला फारच जाणीव झाली त्यावेळेला. म्हणून मग मी विचार केला की आपण बाहेर पडूया, आपल्यात क्षमता असेल तर आपण काही करू आणि स्वतःचं काहीतरी उभं करू. जे मला करायचं पण होतं पहिल्यापासून, स्वतःचं काहीतरी करायचं होतं. म्हणून मी बाहेर पडले. माझी एक मैत्रीण, आम्ही दोघींनी बाहेर VRS घेतला, खूप लवकर घेतला खरं म्हणजे, तर माझी अजून 11-12 वर्ष नोकरी बाकी होती आणि मला माहिती आहे की माझं चांगलं करिअर होणार होतं. पण त्याच्यापेक्षा मला हे वाटलं की स्वतः काहीतरी बघू तरी काय करता येईल. मध्ये टाटाची एक जाहिरात आली होती, त्या जाहिरातीतनं मी त्यांना जाऊन भेटून आले काय आहे म्हणून. आणि मी खरं म्हणजे मी स्वतःसुद्धा आधी नको बाबा एजंट कोण होणार, मला नाही एजंट व्हायचं असं वाटत होतं. तरी माझे मिस्टर मध्ये जाऊन बघू तरी टाटा ब्रँडचं काहीतरी आहे, चांगलं असतं ते. म्हणून मग मी तिकडे गेले आणि त्यांनी मला हे लीडर सांगितलं. आणि मला लकीली जो अनुभव होता आधी, मॅनेजमेंटच्या स्किल्स ऑलरेडी बँकेटमध्ये डेव्हलप झालेल्याच होत्या. मला वाटलं त्याचा उपयोग करता येईल. मला येत नव्हतं, सेल्सच येत नव्हतं, त्याचं मी स्वतः शिकले कसं करायचं ते. आणि आज येस वी आर व्हेरी सक्सेसफुल टीम. आम्ही तर जवळजवळ एक वर्षाला 22 ते 25 कोटीचा एका वर्षाचा प्रीमियम कलेक्शन होतो. सो वी ऑल आर डुईंग वेल, माय टीम इज वर्किंग हार्ड. त्यामुळे त्यांना उपयोग होतो. त्यांना जो काही मला सपोर्ट देता येतो तो मी देत असते. पण मला त्यामुळे असं वाटलं की स्वतः काहीतरी करावं. आणि करताना मला हे जाणवलं की मी खूप खूप चांगलं डिसिजन घेतलेलं आहे.
कारण मला तर फ्रीडम मिळालं. असं नाही की मी काही कमी तास काम करते, मी तसेच सुरुवातीपासून काम केलं. जसं बँकेत करायची त्याच्यावर जास्तीच थोडंसं काम केलं, पण त्याच्या मिळणारे रिटर्न्स प्लस मला फ्लेक्झिबिलिटी. मला जर सकाळी जर 10 वाजता नसेल जायचं, मी 8:30ला सकाळी जाईन किंवा संध्यानंतर 11 जाईन, 11:30ला जाईन. हे जे मी माझ्या वेळांचे ॲडजस्टमेंट्स करू शकते अपॉइंटमेंट बेस्ड काम असल्यामुळे, तर ते मला करता आलं. हा सगळ्यात मला सोयीचं होतं. जे एखाद दिवशी असं वाटलं की नाही बाबा घरात कोणतेही येणार आहे, तर त्या दिवशी नाही मला कोणाची रजा मागायला लागत नव्हती. माझं मी डिसिजन घेऊ शकत होते की चल मी आज आत्ता हे करेन मग करेन. ही फ्लेक्झिबिलिटी मला खूप आवडली. मेहनत का बँकेतही घेतच होते, मग त्याच्यात दुप्पट मेहनत घ्यायला सुरुवात केली. आणि पहिले 10-12 वर्ष मी नॅशनल 1, 2, 3 नंबर कधीही सोडला नाही. ती पहिले 12 वर्ष आय वॉज ऑलवेज अ नॅशनल टॉपर. तो कारण त्या जिगरीने आम्ही दोघी काम करत होतो. त्याचा खूप उपयोग झाला, कारण ब्रँड खूप चांगला होता, सेक्टर नवीन होतं, त्यामुळे आम्हाला शिकायलाही खूप मिळालं आणि आम्ही खूप लोकांना गाईड पण करू शकलो. एस्पेशली बायकांना, म्हणजे खूप बायका काम करत होत्या पूर्वीपासून आणि त्यांना आत आणल्याचा मला खूप आनंद मिळायचा. माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच बायकांना वेळ असतो, घरात बसलेले असतात, आयदर दे वॉन्ट अन ऑल्टरनेट करिअर, ॲडिशनल इन्कम हवा असतो, पण त्याच्यापेक्षा लोकांना काहीतरी आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत करावी अशी वाटत असते. पण घरातल्या जबाबदाऱ्या खूप असतात, त्याच्यातनं नोकरी करणं शक्य नाही, सगळ्या नोकरी मिळणंही शक्य नसतं. तर मला आठवते मी 1-2 काही सेशन्स अटेंड केली होती, तर त्या बायकांना सगळ्या बायकाच होत्या, 60-60, 70-70 बायका होत्या त्या सेशनला प्रत्येक. त्यांना मी विचारलं तुमच्याकडे 2 तास असतात का मोकळे? हो असतात. म्हटलं तुम्ही रोज 2 तास जर ह्या कामाकरता काढलेत आणि तुम्हाला जर थोडंसं बोलायला आवडत, खूप नको, थोडंसं बोलायला आवडत असेल, लोकांना भेटायला आवडत असेल, तर माझ्याकडे या, मी तुमचं एक करिअर बनवून देते. आणि त्यावेळेला माझ्याकडे मला आठवते एका लॉटमध्ये 15 जणी जॉईन झाले होते आणि ते ऑल डिड व्हेरी वेल, खूप छान केलं त्यांनी. त्यामुळे हे कधी वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं की त्यांना आपण एक करिअर बिल्ड करून देतो. त्याशिवाय बाकीच्यांचं म्हणजे आपल्याकडे CA असतात, ज्यांचे मोठे लोन्सचे आहेत, ते सगळ्या तऱ्हेचे लोक आहेत, म्युच्युअल फंडवाले लोक आहेत, सगळे काम करतात. पण इथे येण्याचा हेतू तो होता की स्वतःचं काहीतरी उभं करायचं आणि देवाच्या कृपेने वी आर सक्सेसफुल, व्हेरी सक्सेसफुल. आता तुमचं पर्सनल स्वतःचं टर्नओव्हर वर्षाचं किती असतं? माझं पर्सनल कमी असतं, एक 40-45 लाख असतं. ते पण खूप झालं ना, म्हणजे 40-45 20-22 कोटीच्या मनाने 40-45 लाख कमी असतं, पण त्याच ऑल आय लुक पण फॉर. तरी जसं आता तुम्ही जर जॉबला असता तरी पण तुम्हाला एवढं तर नसतंच मिळालं ना वर्षाचं उत्पन्न म्हणलं उत्पन्न वर्षाला? नसतंच. हा. माझं उत्पन्न याच्यापेक्षा जास्ती पण असतं, 40-45 अच्छा. लाखापेक्षा जास्ती उत्पन्न असतं. असतं का? मला वाटलं तुम्ही म्हणाल काम किती, तुमची कॉन्ट्रीब्युशन किती असते. अच्छा अच्छा अच्छा. नाही. नाही, बिझनेसला म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 40-45 लाखाची असते हा. अगेन्स्ट 20-22 कोटीच्या समोर. हम्म. येस, उत्पन्न 70-80 लाखाच्या वर जाऊ शकतं, 1 हा. कोटीच्या आसपास पण जाऊ शकतं. हा, तेच मी म्हणते, ते जर तुम्ही जॉबमध्ये असता तर एवढं नसतं करू शकले. नसतं होऊ शकतं. हा. इनफॅक्ट कोणालाही आमच्या इंडस्ट्रीमध्ये उत्पन्न चांगलं असतं. म्हणजे कोणी नवीन जरी आलं ना आणि त्यांनी साधारणपणे रोज एका माणसाला जरी भेटत गेले तरी ते 40-50 हजार महिन्याला सहज मिळतात. म्हणजे तुम्ही एका माणसाला भेटून 2-3 तास काम करतात, जास्ती काम करत नाही, पण 40-50-60 हजार सहज मिळतात. त्याच्यावरतीच मिळतात, खाली नाही मिळत. तुमच्यामध्ये तिथे जेव्हा जॉब करत असताना किंवा आता जेव्हा तुम्ही ह्या कामाला लागल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये बदल काय झाला, तिकडे असताना मी मला विचार करायला, मी कधी विचार नाही केला प्रश्नावरती. बदल झाला का, खरं सांगू का, खूप बदल नाही झाला. माझा स्वभावच असा आहे, मी कायमच अग्रेसिव्ह होते. नाही, हा, आता जसं कसं, आता हे कसं चॅलेंजिंग असेल किंवा हे एक इन्स्पिरेशन की बाबा मला हे केलं तर एवढं वाढेल, मी याच्यामध्ये अजून काही 2-3 पॉलिसी आणल्या तर मला अजून इन्कम मिळेल, तर आपण तो अजून त्या उद्देशाने आपण पुढे जातो. किंवा मग फायनान्शियली कसं मॅनेज करायचं किंवा कुठे पैसा गुंतवायचा किंवा कुठे सेव्हिंग करायची किंवा कुठे खर्च कमी करायचा, अशा काही फायनान्शियल याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस वाटले का इथे आल्यापासून? हा, फायनान्शियल प्लॅनिंग करायचं डेफिनेटली मी इकडे आल्यावर चांगलं शिकले.
मी तोच माझा USP आहे. मी लोकांना त्यांचं आर्थिक जबाबदाऱ्यांचं हे करून नियोजन करून देते. म्हणजे आजपासून मी आहे त्या लेवलपासून मी रिटायर होऊन आम्ही दोघं जण नसू तोपर्यंत माझं आयुष्याचं आर्थिक नियोजन कसं करायचं हे मी स्वतःही शिकले आणि माझ्या सगळ्या क्लायंट्सनाही शिकवते. ते खूप मोठं मला शिक्षण मिळालं. का गरज आहे या सगळ्या गोष्टीची, का आर्थिक नियोजन खूप गरजेचं आहे. मला आठवतंय पूर्वीच्या काळात मुलांना शिकवायचं म्हणजे मग कर्ज घ्यावी लागायची पालकांना, नाहीतर मग आया बिचारे स्वतःचं घेतलेलं सोनं विकून टाकायच्या. असं करून ते मुलांना शिकवायचे. आज आम्ही त्यांना पहिल्यापासून तो एक थेंब टाकायला लावतो, एक ड्रॉप, ज्याच्यातनं त्यांच्या मुलांची करिअर्स उभी करू शकतात. आणि मी सुद्धा त्या पद्धतीने माझं पुढचं आयुष्य नीट बिल्ड करू शकले. नीट ताठ मानेने राहून सुद्धा आपण एक स्वतःचं करिअर बिल्ड करू शकतो. 0 इन्व्हेस्टमेंटने एक स्वतःचं करिअर इन्व्हेस्ट करू शकतो. कारण इन्व्हेस्टमेंट करायची माझी फारशी इच्छा नव्हती. त्याला काही वेगळी कारणं होती. आमच्या घरात पण एक बिझनेस होता, तिथे इन्व्हेस्टमेंट होत होती. मग परत मी पण इन्व्हेस्टमेंटवाले करायचं नाही. देवाच्या दयाने काम करायची क्षमता दिलीच होती आणि थोडीफार बुद्धी पण दिली होती. त्यामुळे त्या वापरून लोकांशी बोलायला मला आवडतं. म्हणजे मला लोकांना भेटायला आवडतं बोलण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे ह्या गोष्टी मला खूप चांगल्या करता आल्या की लोकांनी प्लॅनिंग कसं करून द्यायचं, आपणही कसं करायचं स्वतःच्या आयुष्यात सुद्धा, हे मला नक्की त्याच्यात शिकायला मिळालं. आणि खूप खूप ॲम्बिशियस न राहता आपोआप काम करत राहिलं की कोणी दुसरं मला सांगत नाही की तू हे काम कर. मी स्वतः बी माय ओन बॉस, हे फार शिकायला मिळालं. नाही तिकडे नोकरीत असताना काय व्हायचं की तुम्ही करा, त्याचं ॲप्रिशिएशन मिळतं नाही मिळत तरी तुम्ही काम करतच राहता. चांगले बॉस असले तर कौतुक करतात, नाही तर कोणी काही करत नाही. देयर इज ऑलवेज अ बॉस. इकडे कोणी बॉस नाही आहे मला. पण इथे हा फरक असा की मला माझा बॉस झाल्यामुळे आय ग्रू मोर. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा बॉस झाला तर जास्ती चांगलं काम. पण इथे जसं आता आपण म्हटलं, जसं आता मी 10 पॉलिसी केल्या, एखादी म्हणे 20 पॉलिसी, तर कॉम्पिटेटिव्हनेस पण खूप असतं. त्याच्यामध्ये जलसीपणा येऊ शकतं का? असं काही आहे? जेलेसी काय त्या करिअर बँकिंग करिअरमध्ये पण होतच ना. मी जर चांगलं केलं दुसरा माणूस जेलेस होतो. आणि जो जास्ती काम करतो ना, म्हणजे जास्ती करतो, रिझल्ट दाखवतो, जास्ती काम पण करत असतो, हे लोक एक्नॉलेज करतात. लोकांना माहिती आहे की मी एवढे कॉल्स केले की मला एवढा रिझल्ट येतो. त्याचा अनुभव, लोकांना ऑब्झर्वेशन असतं त्याचं. त्यामुळे जे जास्ती चांगलं करतात ते लोक एक्नॉलेज करतात की जास्ती काम पण करतात. जेलेसी फॅक्टर कमी असतो आमच्या सेक्टरमध्ये. अच्छा. कॉम्पिटिटिव्हनेस असतो, जेलेसी कमी असते. अच्छा, काय फरक आहे? कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे काय फरक आहे? म्हणजे मला पण तिच्यासारखं व्हायचंय. अच्छा. की मला तिच्या पुढे जायचंय. आमच्या एक $1 मिलियन राऊंड टेबल म्हणून असतो. तर अर्ध्याहून जास्ती लोक जानेवारी महिन्यात, जानेवारी ते डिसेंबर असतं ते, अर्ध्याहून जास्ती टीम असं ठरवत असते जानेवारीमध्ये की मी काही झालं तरी MDRT करणार. मग कोणी 2 पॉलिसीज करूनच थांबतात, कोणी MDRT पूर्ण करतं, कोण त्याच्याविषयी जास्ती बिझनेस टाकतं, कोणी अर्धच करतात, कोणी क्वार्टर टार्गेट करतात. पण प्रत्येकाच्या मनात हे असतं की मी यावर्षी MDRT करणार, कारण ते इंटरनॅशनल रेकग्निशन असतं. पण तरीसुद्धा काही लोक असतात, आमच्याचकडे आहेत काही लोक ज्यांनी 12-12, 13-13 वर्ष MDRT कम्प्लीट केलेलं आहे. पण लोकांना सुरुवातीला कदाचित असूया वाटत असेल, मला माहिती नाही, पण कौतुक मत सगळ्यांना असतं त्यांचं. जे असं काम करतात त्यांचं कौतुक खूप असतं, त्यांना आदर पण खूप देतात सगळेजण एकमेकांना. तशी कॉम्पिटेटिव्हनेस नसतो. सुरुवातीला मी हे करणार, मी ते करणार असं वाटत असतं, पण नंतर जे करतात त्यांचं कौतुक करतात चांगलं. आता जसं तुम्ही बँकेतही होता आणि आता इथे टाटामध्ये आहात, तर एवढ्या वर्षाचा तुमचा फायनान्स मॅनेज करण्याचा किंवा फायनान्सला हँडल करण्याचा तुमचा अनुभव आहे. तर मला एक क्युरियोसिटी पर क्वेश्चन असा विचारायचा वाटतो, तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा जॉब सुरू केलेला तेव्हा महिलांचा फायनान्सकडे बघण्याचा किंवा त्यांचा फायनान्स मॅनेज करण्याचा जी इच्छा म्हणा किंवा जी ॲबिलिटी होती ती आणि आत्ता काय फरक वाटतो का? आणि असेल तर काय, आणि नसेल तर का नाही असं तुम्हाला वाटतं? हा एक पेन पॉईंट आहे माझ्या बाबतीत, अशा कारणाकरता की खूप थोड्या बायका, अनफॉर्च्युनेटली खूपच थोड्या बायका, आमच्या काळात तर नाहीच पण आत्तासुद्धा अगदी मोठी मोठी करिअर्स करणाऱ्या बायका स्वतःचा फायनान्स स्वतः मॅनेज करतात. दे गिव्ह इट, हँड इट ओव्हर टू द मेल मेंबर ऑफ द फॅमिली, वडील, भाऊ किंवा नवरा. म्हणजे फार फार थोड्या बायका आहेत. आय थिंक इवन टुडे अनफॉर्च्युनेटली
मी तर अक्षरशः वन ऑफ द टॉपमोस्ट गायनॅक ऑफ पुण्याला भेटले होते. द टॉपमोस्ट गायनॅक. त्यांना मी सांगितलेली सोल्युशन्स आवडली होती. हो नक्की आपण पुढच्या आठवड्यात हे सगळं करूया, मी फक्त एकदा नवऱ्याला दाखवते. पण आय थॉट इट्स सम प्रोटेक्टिव्हनेस. त्यांना वाटतं आपल्या बायकांना कोण फसवतात, की त्यांना वाटतं नाही मला जास्ती कळतं हिच्यापेक्षा. काय कारण आहे मला माहिती नाही. पण त्यांना असं वाटत असेल कंबाईंड डिसिजन्स घ्यावे बाबा. आता जसं पुरुषाकडे जर एखादा व्यक्ती गेला आणि म्हटला की मला हे करायचं, तो म्हणू शकतो की नाही मला पण माझ्या बायकोला थोडं कन्सल्ट करून मग आपण डिसिजन घेऊ. असं होतं का मग? नाही. पुरुषाकडे गेले तर असं होत नाही. नाही होत. 90% पुरुष स्वतः डिसिजन घेतात, बायकोला इन्फॉर्म करतात. आपण असं केलं, तिला सांगा हा काय करतोय आपण ते, असं असतं. अच्छा, हा फरक आहे. आणि पुरुषांच्या बायकांच्या बाबतीत ऍक्च्युली मी एका बाईला जाऊन सांगितलं आणि मग ती म्हणाली मी बोलते आणि तुम्हाला सांगते. मला घरी येईपर्यंत माहिती असते इट्स गोइंग टू बी अ नो. इतका मला 25 वर्षातला अनुभव आहे. इट्स जस्ट गोइंग टू बी अ नो. म्हणून मी आता कुठच्या बाईला सांगते की सॉरी मी तुला एकटीबरोबर मी भेटणार नाही. आय वॉन्ट युअर मेल मेंबर. मी भेटतच नाही, पॉइंट ब्लँक नाही म्हणून सांगते. म्हटलं नुसतं म्हणजे तुमचा एक तास 2 तास जातील, माझाही तास 2 तास जातील, मला दोघांच्या बरोबरच भेटायचं. मला जे सांगायचं कम्युनिकेशन कमी पडतं कदाचित, म्हणून होत नसेल. तर मला असं वाटतं जसं महिला म्हटली, एखादी स्त्री म्हटली तर तिला नेहमी असंच तिला तर काही कळत नसेल. जरी सपोज ती तुमची ॲडवाईस घेऊन ती घरात बोलत असेल की मला अशा मॅडम भेटलेल्या आहे किंवा तुमच्यातलाच कोणी एखादा पुरुष भेटला तर असा एक व्यक्ती टाटावाला भेटला आणि मला सांगितलं. पण घरामधली किंवा सर्व माणसामध्ये समज असा आहे की महिलांना ह्याच्याबद्दल फायनान्सबद्दल खूप जास्त कळत नाही. आणि जर ती तो प्रस्ताव घेऊन पण गेली असेल मग त्यांना असं वाटतं की काय घेऊन आली आहे, तिला कोणीतरी काहीतरी म्हणजे तिचं डोकं खराब केलेलं दिसतंय. त्यापेक्षा त्याच्यावर डिस्कस करण्याच्या ऐवजीच ते म्हणत असेल की नाही, असं कदाचित असेल. पण नॉट नेसेसरी ना. जी बाई स्वतःच एवढं करिअर करते तिला समजत नाही असं नसतं ना. त्यांना आवडलेलं समजत असतं, त्यांची पण स्वतःची जजमेंट असते. आता टॉपमोस्ट गायनॅक म्हटलं की त्यांना किती कळत असतं. गायनॅक व्हायला त्यांना कितीतरी कळायला पाहिजे आधी. पण नाही, ऑल सेक्टर्स अनफॉर्च्युनेट आहे. अजूनही बायका स्वतःचे डिसिजन घेत नाही. मी सगळ्यांना मेल बायकांना सांगते तुम्ही बसा, तरी 2 जण बसा आणि तुम्ही ऐका. म्हणजे मी जर कोणाला सांगायला गेले तर बायका मध्येच उठतात, स्वयंपाकघरात जातात, मध्येच उठतात, करतात. म्हणजे नाही तुम्ही हलायचंच नाही, तुम्ही इथे बसायचं. मी काय सांगते ते ऐका, मग डिसिजन घ्या. इट्स सो सॅड, इट्स व्हेरी व्हेरी सॅड. अजूनही बायका स्वतः कमवून स्वतःच्या पैशांची तरतूद करायला तयार नाही. दे वॉन्ट टू डिपेंड ऑन समबडी एल्स. दॅट शुड नॉट हॅपन. म्हणजे तुम्ही संगनमताने करा, त्याच्याबद्दल मला ऑब्जेक्शन नाही. दोघे एकमेकांच्या मताने, आमच्या घरात आम्ही सगळं तसंच करायचो. मी फायनान्समध्ये असल्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला कधीच म्हणजे सोल्युशन्स केम फ्रॉम मी. आणि माझ्या मिस्टरांनी मला काय सांगितलं, ते तुझं क्षेत्र आहे ना कुटुंबाचं, ते तूच बघत जा, माझ्याकडे आणू नको. ते मला फ्रीडम दिलं होतं. पण तरी मी जाऊन त्यांना सांगायची, मग आम्ही चर्चा करायचो. पण असं कधी घडलं नाही की नाही हे नको, असं कधी उत्तर नाही आलं. नेव्हर. पण म्हणजे 99% बायकांच्या बाबतीत असंच उत्तर येतं. द सिंगल लेडीज दे विल टॉक टू देअर फादर, दे विल टॉक टू देअर ब्रदर. इतकं मेल त्याच्यावरती हे असतं, इन्फ्लुएन्स असतो. मला सांगते की 99% बायका डोंट टेक डिसिजन्स ऑन देअर ओन. तर आता आपल्याला जर महिलांमध्ये फायनान्शियल अवेअरनेस किंवा फायनान्शियल लिटरसी जर निर्माण करायची असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे का, कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? फायनान्शियल लिटरसी इज नंबर 1. आय शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट. लर्निंगचं मला आधी स्वतः त्याचे इंटरेस्ट घेण्याची गरज आहे. कारण जग खूप वेगळ्या दिशेने जात आहे आणि आपण त्याच्यातनं अनभिज्ञ राहतो. जसं आपण विचार करतो की नाही आता पुरुषांना पण घरातली कामं आली पाहिजेत, बरोबर आहे. पूर्वीच्या काळात तसं नसेल, पुरुष आत गेला चालायचा नाही. पण आता तसं नाही. सगळ्या बायकांची अपेक्षा असते की पुरुषांनी माझ्या बरोबरीने घरात काम करावं, स्वयंपाक असो किंवा कुठेही असो. तसंच सगळ्या बायकांनी डिसिजन घेतलं पाहिजे की आर्थिक क्षेत्रातलं ज्ञान मी पण घेणार आणि मला पण कळलं पाहिजे काय करतोय आपण ते. माझ्या डिसिजननी कधी मला एखादी माझं चुकेल तसं मॅटर काय, पुरुषांचं चुकत नाही का, चुकतंच की. एव्हरीबडी मेक्स मिस्टेक्स. पण हे त्यांची चुका झाल्या तर आपण बरं जाऊ दे म्हणतो. तर त्यांना आपण मेक शुअर की आपल्या चुका झाल्या तर जाऊ दे म्हणायचं, मूव ऑन. पण यू मस्ट लर्न टू डू युअर ओन फायनान्शियल प्लॅनिंग स्वतःच्या कुटुंबाचं.
म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं फार गरजेचं आहे. ते शिका. कसं काय करावं लागेल म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने स्टेप्स घ्याव्या लागतील जर असं करायचं असेल तर? एक तर कोण चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरला बोलवून त्यांच्याकडे माहिती घ्या, वाचा त्याच्याबद्दल मार्केटमध्ये. ओके. फारच थोडे लोक सबंध दिवसात एकदा शेअर मार्केटचं म्हणजे सगळे सिरियल्स बघतील, पण रात्री झोपतायच्या आधी जरी त्यांनी एक 10 मिनिटं CNBC किंवा हे ऐकलं तरी सगळीतरी नॉलेज येईल. पण मला बायका माहितीच नाही की जे CNBC बघतात. खरंच नाही. पण तिथून तुम्हाला कळेल ना काय घडतंय मार्केटमध्ये. असं थोडं वाचावं त्या क्षेत्रातलं, थोडं स्वतःचं ज्ञान. जसं तुम्ही बाकीचा अभ्यास करता, एखादी रेसिपी शोधता, येत नसतं सगळं, तुम्ही एक रेसिपी बघता ना, खरे तसं आर्थिक नियोजनावरती पण स्वतः विचार करा आणि स्वतः थोडंसं वाचा, थोडंसं ऐका आणि थोडंसं बघा. तिन्ही गोष्टी केल्या तर यू कॅन गेट एज्युकेटेड ऑन दॅट. जर तुम्हाला कोणाला पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना जर तुमच्यासारखं करिअर करायचं असेल तर काय करावं लागेल? इनफॅक्ट आय वुड रिअली वेलकम पीपल टू कम अँड जॉईन अस. काही करायचं नसतं खरं म्हणजे. गव्हर्नमेंटकडचं एक सर्टिफिकेशन मिळतं, लायसन्स मिळतं IIDAच्या तर्फे. आमच्याकडे यायचं, बेसिक त्याच्याकरता तुमचे डॉक्युमेंट्स असतात, बेसिक KYC डॉक्युमेंट्स वगैरे ते जमा करून तुम्ही आमच्याबरोबर काम सुरू करायचं. आणि सुरुवातीला एक IIDAची परीक्षा तरी छोटी नॉमिनल परीक्षा असते. म्हणजे मला आजपर्यंत माहिती नाही की कोणी त्या परीक्षेत नापास झाले. इतकी सोपी असते. नॉट अ सिंगल पर्सन आय मेट की जे नापास झालं त्याच्यात. अच्छा, ते परीक्षेत स्वरूप काय असतं म्हणजे काय क्वेश्चन? ह्याच्यावरतीच आम्ही त्यांना देतो मटेरियल, अच्छा, ओके. सगळं ट्रेनिंग देतो. ओके. आधी मटेरियल देतो त्याचं, ओके. त्यांना ट्रेनिंग पण देतो, शिकवतो. आणि मग ते एका तासाची ऑनलाईन परीक्षा असते. इट्स ऑनलाईन एक्झाम. त्याला ऑप्शन्स असतात, 4 ऑप्शन्स असतात. तुम्हाला जे बरोबर उत्तर वाटतं त्याच्या, आणि 50 पैकी तर 15 पासिंग लागतात. खूप पासिंग पण लागत नाही. पण खरं काम सुरू होतं तिथून पुढे, की स्वतःची लिस्ट करा. आम्ही कोणाला जाऊन भेटणार, कोणाशी या विषयावर बोलणार. भीड बाळगू नका. स्टार्ट विथ अ नॅचरल मार्केट. हो म्हणाले, नाही म्हणाले, नॉट टू बॉदर. कुठच्याही पुरुषाला किंवा बायकांना हा मेसेज, जे आपण दुकानात जातो, मार्केटमध्ये जातो, त्यावेळेला काय आपण सगळं घेतो का? नाही घेत. त्यामुळे सेम प्रिन्सिपल की कोणी हो म्हणेल, कोणी नाही म्हणेल. इट्स अ बिझनेस. मी दुकान उघडते आणि दुकानातनं येऊन लोकांना माझा माल देते. माझा माल म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज किंवा इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स, हे सगळे मी देते तुम्हाला. मग त्याला कोण हो म्हणेल, कोण नाही म्हणेल. पण जो कोणी तेवढं धीराने काम करतं, आणि हेच काम अनफॉर्च्युनेटली आपण सेल्समध्ये नोकरीत करतो, पण स्वतः करायला तयार नसतो. हा तेवढा धीर बाळगा, 100% यश येतं. आणि त्यांना सगळ्यांना आम्ही पर्सनली मदत करतो. म्हणजे त्यांना सेल करायला, लोकांशी कसं बोलायचं, काय बोलायचं, ट्रेनिंग देणं त्यांना, ग्रूमिंग करणं त्यांना, कसं जायला पाहिजे क्लायंटकडे. म्हणजे काही माणसं तर त्यांना कल्पनाच नसते की आपण मार्केटमध्ये जायचं म्हणजे कसं जायचं, कसे कपडे घालायला हवे, काय घालायला हवं, याचा अंदाजच नसतो लोकांना. तिथपासून आम्ही ग्रूमिंग करतो लोकांना. आणि येस, यू हॅव अ व्हेरी सक्सेसफुल करिअर विथ दॅट. वेदर इट्स अ मेल ऑर अ फिमेल इज नॉट इम्पॉर्टंट. इफ आमच्याकडे फिमेल्स खूपच यशस्वी होतात लवकर, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण त्यांना ही फ्लेक्झिबिलिटी आवडते, 4 लोकांशी जाऊन बोलायला आवडतं. बायकांचं सक्सेस रेशो जास्ती मोठा आहे आमच्या क्षेत्रात. किती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे इथे बिझनेस करता? ह्यासाठी 1,000 रुपये. अच्छा. ती सुद्धा आम्हाला IIDAच्या लायसन्स करता आणि ते ट्रेनिंग देतो आउटसोर्स करून. त्या ट्रेनिंग करता पैसे लागतात आणि IIDAचं लायसन्स घ्यायला पैसे द्यावे लागतात. त्याच्यावर तुमचे 1,000 इन्व्हेस्टमेंटवरती 30,000च्या वरतीच इन्कम बोला तुम्ही महिन्याला. अच्छा. त्याच्या खाली जर कामच नाही केलं तर काहीच नाही. ऑब्व्हियसली. पण काम केलं 30,000च्या वरती महिन्याला सहज उत्पन्न मिळू शकतं. आणि त्याच्या पुढेच बोला. शिक्षण शिक्षण काही नाही, मिनिमम 12वी लागतं. हा ना, मिनिमम 12वी पास पाहिजे. नाही, क्वालिफिकेशन हेच पाहिजे की म्हणजे काम करायची तयारी. आणि मी 4 लोकांशी जाऊन बोलू शकतो. ते शिकवतो कसं बोलायचं त्याने. पण ती कपॅसिटी डेव्हलप करायची. म्हणजे मला बोलायला आवडतं, लोकांशी भेटायला आवडतं, ही तर क्वालिफिकेशन महत्वाची. आणि किती जसं तुम्ही म्हटलं मिनिमम 30,000 तर तुम्ही कमवू शकता, सहज कमवू शकता आरामशीर. म्हणजे मिनिमम तरी किती पॉलिसी किंवा किती लोकांना भेटावं लागेल 30,000 जर करायचे असतील तर? अगदी नवशिके जे असतात त्यांनी जर 10 लोकांना कॉल केले, म्हणजे फोन केले आणि त्यांच्या अपॉइंटमेंट घेतल्या, त्या 10तल्या त्यांना जर 5 लोकांनी ओके मला भेटा म्हणून सांगितलं,
आणि त्या 5 पैकी 3 भेटले बरं. तर त्याच्याने एक पॉलिसी नक्की मिळते. ओ. आता आमच्याकडचा तिकीट साईजच मोठा आहे, हम्म. साधारण लाखभराची पॉलिसी मिळते. अच्छा. हां. आणि मग मी नेहमी म्हणते त्या लाखभरात तुम्हाला मिळतात साधारण 30,000, हम्म. म्हणजे 3,000 रुपये हम्म. असं गणित धरूया आपण. हम्म. म्हणजे तुम्ही जे 10 कॉल्स केले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळाले? हम्म. 3,000 रुपये 10 कॉल्स केल्याबद्दल मिळाले दर कॉल मागे. हम्म. असं त्याचं गणित म्हणतो आम्ही तुम्हाला. त्यामुळे इट्स व्हेरी सिम्पल सिस्टम. मग हळूहळू तुम्ही ट्रेन होता तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला तेवढी कॉल्स करायला लागत नाही. तर मी साधारणपणे लोकांना भेटले की 7-8 क्लोज होतात माझ्या केसेस. लगेच होतील असं नाही, लोकांना पेशन्स पाहिजे. मी नेहमी म्हणते दुकानदार लक्षात ठेवा, तर दुकानदारच्या समोरून आपण इतकी माणसं जात असतो, आत शिरत असतो, तो बिचारा पेशंटली सगळं दाखवत असतो. कोणी आज घेतं, कोणी नंतर घेतं, कोणी कधीच घेत नाही. कधी इव्हन तुमची क्वालिटी चांगली नाहीये, तुमचं असंच चांगलं कसं नाही, पण असं म्हणत बोलून नाही, काही जातं. उत्तरच देत नाही, हा. काहीच घेत नाही, निघून जातात. हे हा बिझनेस आहे ना, व्यवसाय आहे तुमचा. पण झिरो इन्व्हेस्टमेंटचा व्यवसाय. तुम्ही एक दुकान उघडता तेव्हा तुम्हाला दुकान घ्यावं लागतं, त्याला भाडं द्यावं लागतं, किंवा ते तुम्हाला खरेदी करावं लागतं, तिकडे स्टॉक ठेवावा लागतो माल. आणि त्यावेळेस सारखा तो नवीन नवीन आलेला स्टॉक ठेवावा लागतो. कपड्याचे दुकान विचार करा, किंवा इलेक्ट्रिकल गॅजेट्सचं विचार, कसलंही, इव्हन मोबाईल सुद्धा. सारखे इतके मोबाईल बदलत असतात की तुम्हाला ते नवीन नवीन स्टॉक आणावा लागतो. जर एक 40-50 हजाराचा मोबाईल जरी घेतला तर त्यांना त्यांची इन्व्हेस्टमेंट 20-22 हजाराची करावी लागते ना. किती मार्जिन असतात? 10%, 12% मार्जिन, त्याच्यापेक्षा जास्ती नसणार. पण तेवढं तुम्हाला माल ठेवा. आणि सकाळी 10 वाजता दुकान उघडायलाच पाहिजे ना. दुकानच नाही उघडलं तर माल खप संपत नाही. मी तर लोकांना म्हणते, हा पण तुम्ही व्यवसाय करताय ना, दुकान उघडा ना रोज. रोज येऊन एक माणसाला भेटूया आपण, ॲटलीस्ट 10 लोकांना फोन तरी करूया. एवढं केलं तरी नक्की 100% यशस्वी होतात लोक. तुम्हाला तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे? म्हणजे तुमच्या ह्या ऑफिस बद्दलचं पण सांगू शकता की नक्की काय 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 माइलस्टोन्स आहेत तुम्हाला असे वाटतात अचीव करायला? आमच्याकडे 8 प्रमोशन्स असतात. मी त्यातलं 7th लेवलला आहे आता. तर त्याच्या 8वी जी फायनल प्रमोशन आहे ती लवकरात लवकर मॅनेजिंग पार्टनर बिझनेस म्हणून सिनियर म्हणून एक पोझिशन असते, MPBA म्हणतो त्याला, मॅनेजिंग पार्टनर बिझनेस असोसिएट. तर ती लवकर मिळावी अशी एक अपेक्षा आहे. त्याच्याकरता मेहनत पण घेते. आणि लकीली माझा मुलगा तो IT मध्ये इंजिनियर आहे, IT मधला मुलगा होता पण 5 वर्षापूर्वी त्यांनी स्वतःची नोकरी सोडून दिली. आणि व्हेरी सिनियर पोस्ट, एका MNCमध्ये खूप सिनियर पोस्टवरती होता, AVP VP अशा पोस्टवरती होता. पण 2019 साली त्यांनी जर जॉब सोडून दिला आणि तो मला जॉईन झाला आहे माझ्या बिझनेसमध्ये. इज इट? त्यामुळे आता येस, मी तर ग्रो होईल, पण माझ्यावरून तो पण ग्रो होईल. एक दिवस असं होईल की मी माझी लेगसी सोडून जाते माझ्या मुलाला. सो दॅट इज माय प्लॅन व्हेरी ऑनेस्टली, की आय विल बी एबल टू गिव्ह अ बिग लेगसी टू माय सो सन. नाउ ही इज इन व्हॉट पोझिशन? येस, वर्किंग अलॉंग विथ मी एज अ पार्टनर. पार्टनर. अच्छा, ही इज माय पार्टनर. तर मी ज्या दिवशी या जगात नसेल त्याची त्याच्याकडे आणखीन काही कोटी रुपयाचा व्यवसाय रेडी असेल यायला. करेक्ट. अशा तऱ्हेने ग्रोथ इज द ओनली थिंग दॅट आय एम लुकिंग फॉर. त्या ग्रोथ करता नेक्स्ट पोझिशन, नेक्स्ट प्रमोशन घेता आली तर ते जास्ती लवकर पुढच्या वर्षभरात अपेक्षा आहे की वी विल बी एबल टू रीच देअर. व्हेरी नाईस. खूपच छान, खूप छान, बरं वाटलं. तुम्हाला काही मेसेज द्यावा असा वाटतो का माझ्या प्रेक्षकांना फायनान्सच्या रिलेटेड? वेदर इट्स बाई असो अगर पुरुष असो, येस. कोणी असलं तरी सुद्धा तुम्ही आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. स्वतःच्या कुटुंबाला सेक्युअर म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याची फार गरज असते. आणि ह्याच्याकरता खूप काही घालावं लागत नाही, थोड्या पैशात होऊ शकतं. ते कसं करायचं हे कुठच्या तरी आमच्यासारख्या व्यक्तींना भेटा आणि बोला. तुम्हाला त्याच्यात आम्ही गाईड करू शकतो, तुम्हाला सल्ला देऊ शकतो त्या बाबतीत. जितके लवकर तुम्ही नियोजन कराल तेवढ्या लवकर तुमच्या पुढच्या आर्थिक अडचणींवरती तुम्ही आधीपासून मात करत जाता. थोडा थोडा थेंब घालावा लागतो. नाहीतर असं होतं ना, म्हणजे मुलगा आला तर 11वीला आणि आता 2 वर्षांनी मला त्याला कॉलेजला करायचं, IITला ॲडमिशन मिळणार आहे आणि आय डोंट हॅव द मनी फॉर इट, किंवा MBBSला ॲडमिशन मिळते, आय डोंट हॅव द मनी फॉर इट. कदाचित पूर्ण नाही उभे राहणार, अर्धे उभे राहतात, अर्धेच करावे लागतात ना तजवीज. हा फरक असतो. त्यामुळे नियोजन फार गरजेचं आहे. प्रत्येकाने स्वतःच्या रिटायरमेंटची व्यवस्था करणं पहिल्या दिवसापासून फार गरजेचं आहे. म्हणजे मला आठवतं की आज मला पेन्शन पण मिळते बँकेकडनं, पण जी पेन्शन म्हणजे आम्हाला जे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड होता
तीच त्याच्यातनंच आम्हाला पेन्शन देतात, वेगळं थर्ड बेनिफिट नाही आम्हाला. पण तो एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडमध्ये माझा तो एक थेंब माझ्या 20व्या वर्षापासून पडत गेला ना, त्यामुळे मला आज पेन्शन मिळू शकते, नाही तर कुठून मिळणार. स्टार्ट अर्ली फॉर व्हेरियस डिफरंट. छोटं छोटं घाला, मोठं लागत नाही घालायला. जेवढं छोटं छोटं घालत तुम्ही तुमचे गोल्स सेट करता ते फार गरजेचं असतं. बायकांनी आणखीन साक्षर व्हावं आर्थिकदृष्ट्या, फार फार गरजेचं आहे. कारण आता तर आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये नवरा आणि बायको दोघंच असतात. आणि मी अशा बऱ्याच बायकांना म्हणजे सांगताना ऐकले, अगं ते होते ना तेव्हा सगळं बघायचे, आता मला बँकेत जाऊन काय करायचं ते लक्षात येत नाही, मला घाबरायला होतं. हा अनुभव तुम्ही बायकांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणं फार गरजेचं आहे. आणि जसं त्यांच्या खांद्यावर कुटुंब आहे तसं तुमच्याही खांद्यावर तेवढंच ते कुटुंब अवलंबून आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमचं म्हातारपण स्वतःच्याच खांद्यावर ठेवा, मुलांच्या खांद्यावर ठेवणं काय फार गरजेचं आहे. एस्पेशली करिअरच्या दृष्टीने ही इंडस्ट्री खूपच चांगली आहे, ज्याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट. 1000 म्हणजे ॲक्च्युअली झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. झिरो इन्व्हेस्टमेंटनी तुम्ही स्वतःचं कोट्यावधी रुपयाचं करिअर उभं करू शकता. मग ते बाई असो अगर पुरुष असो. बायकांना तर आणखीनच ॲडव्हान्टेज आहे की ते फ्लेक्झिबिलिटी मिळते तुम्हाला कामाची, की मी ह्या तासाला ह्या अपॉइंटमेंट मी आपण कशी घेणार, म्हणजे मुलांची शाळा नाही आहे त्यावेळेला जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकते ना. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी मिळते आपल्याला. मग आपण क्लायंटचं चांग म्हणाला की तुम्ही संध्याकाळी 6 वाजता या, आणि तोपर्यंत जर मुलं घरी येत असतील तर मुलं किंवा खेळायला गेली असतील, समजा त्याने सांगितले 5 वाजता या आणि त्यावेळेला मुलं घरी यायची वेळ असते, तर त्यांना सांगायचं सर मी 6 वाजता आले तर चालेल का, कारण 6 वाजेपर्यंत मुलं खेळायला गेली सर, तास दीड तास ते नसतात. मग तो तुम्हाला वेळ सोयीचा पडेल. आणि 5 वाजता आले तर मुलं घरी यायची वेळ असते, त्यामुळे आपण तशी वेळ ॲडजस्ट करून आपलं काम करू शकतो. जे लोकांना मी म्हटलं ना, ज्या तुम्हाला माणसांना भेटायला आवडत असेल, 2 माणसांना भेटायला आवडत असेल, तर आठवड्याला 14 झाले ना, मे बी यू कॅन मीट 2 पीपल एव्हरी डे. पण आठवड्यात 14 भेटता की नाही एवढं तर गणित मांडता येतं की नाही. विकेंडला जास्ती भेटा, मध्ये काही ते गॅप पडली तर ते तेवढे तुम्हाला मेकअप करा विकेंड्सना. सो वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं उभं करता येतं. म्हणजे माझी तर अजूनही इच्छा आहे की प्रत्येक बाईनी आर्थिकदृष्ट्या साक्षर तर व्हायलाच पाहिजे खऱ्या अर्थाने, आणि दुसऱ्यांना पण गाईड करता करता स्वतःच्या कुटुंबाला हातभार आर्थिकदृष्ट्या लावण्याची हीची गरज आहे. पुरुषांना तर फुल फ्लेश करिअर्स अवेलेबल आहे तिथे, त्यामुळे खूप म्हणजे खूप तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे लोक 50 लाख 60 लाख 1 कोटी उत्पन्न करता किती धडपडतात तुम्हाला माहिती आहे. आमच्याकडे लोक ते करायला अजिबात, म्हणजे मिनिमम ऑफकोर्स काम सगळेच करतात, पण धडपडीच्या मनाने मिळणारा पैसा खूप मोठा असतो. त्यामुळे लोकांनी ते लक्षात ठेवून त्यांचं काम केलं पाहिजे. ग्रेट, खूपच छान वाटलं. जाण्याच्या आधी मी फक्त माझ्या प्रेक्षकांना सांगेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मॅडमचं सगळं, त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांची पोझिशन देणारच आहोत. तर कोणालाही जर मॅडमला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांनी ते सगळं बघावं आणि त्यांना कॉन्टॅक्ट करावं. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही इथे वेळ दिल्याबद्दल आणि खूप महत्त्वाचं सांगितलं. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगपासून तर तुमचं हे किती फ्लेक्झिबल आहे, आणि तुमचं इव्हन रिटायरमेंटपर्यंत पण, आणि स्वतःची व्हॅल्यू आणि फायनान्सची व्हॅल्यू हे सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि मला माहिती आहे नक्कीच नक्कीच आवडलं असेल, कारण की खूप लोकांना फायनान्समध्ये पुढे जाण्याची खरंच धडपड करते मी बघते ना. म्हणजे जो तळागाळातला व्यक्ती असो किंवा जो कमी हाय पोझिशनला वाला असो, प्रत्येकजण पैशासाठी काम करतो आणि स्वतःचं घर व्यवस्थित सांभाळण्यासाठी. तर प्रत्येकजण आपापल्या परीने तशा पद्धतीने हे जात असतो. तर मॅडमच्या थ्रू आपल्याला खूप सारं नॉलेज मिळालेलं आहे, आणि मला असं वाटतं की त्यांनी कॉन्टॅक्ट करावं, आणि हा एक साईड त्यांची अर्निंग सुरू होईल, आणि पुढे मे बी त्यांचं एक करिअर पण त्याच्यामधून डेव्हलप होऊ शकतं. तर आपण इथे थांबूया मॅडम. थँक्यू सो मच.